शूटिंगच्या मागची प्रिपरेशन कशी असते आणि शूट कसं होतं आणि पडद्यामागचा सॅम देखील तुम्हाला बघायला मिळेल। लिटरली माझ्यासोबत स्कॅम होता राहील। आपली पितळेची भांडी जी लागणार आहे ती इथे मिरर ठेवला त्याच्याकडे बघतोय। अदरवाईज तुम्ही विचार कराल की हा बघतोय कुठे। चरीला वॉकला घेऊन आलोय। चरी मागे मस्ती करते इकडे तुम्हाला मी नमस्कार, जय महाराष्ट्र मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या किचन मध्ये आणि चटपटीत खतरनाक ब्लॉग मध्ये। तर खूप सारी मंडळी म्हणत होती की दादा ब्लॉग कर आणि मी देखील विचारलं होतं तुम्हाला की काय करू मी करून। तर तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की दादा ब्लॉग कर, आम्हाला दाखव तुझे रुटीन्स वगैरे कसे आहेत। तर आता खूप दिवसानंतर मला बरं वाटतंय आणि शूटिंग पुन्हा सुरू करणार आहे आणि खूप खतरनाक रेसिपीज लाइंड अप आहेत। सो आय थॉट लेट्स मेक अ ब्लॉग अँड कीप यू गाईज अलॉंग विथ मी, जेणेकरून तुम्हाला दिसेल की शूटिंगच्या मागची प्रिपरेशन कशी असते आणि शूट कसं होतं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत दाखवणार आहे। आणि रेसिपीज तर तुम्ही बघत असता, पण त्या व्यतिरिक्त मला तुमच्यासोबत इंटरॅक्ट करायचं असेल तर ब्लॉग पेक्षा बेटर अजून काय असेल। सो ब्लॉग थ्रू तुम्हाला एकदम धमाल गोष्टी शेअर करता येतील आणि कॉमेंट्स मध्ये तुमच्यासोबत इंटरॅक्ट करता येईल आणि पडद्यामागचा सॅम देखील तुम्हाला बघायला मिळेल जो आहे। आणि जेन्युइनली मी ट्राय करेन मंडळी की कसं मी तुम्हाला जास्तीत जास्त एंटरटेन करेन आणि युजफुल इन्फॉर्मेशन देखील शेअर करेन। त्यासाठी काय करायचं मंडळी, तुमचा सपोर्ट मला हवा आहे। तर ब्लॉग प्लीज मन भरून बघा, लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब करा, जेणेकरून काय होईल की मी अजून ब्लॉग तुमच्यासाठी रेडी करत राहीन, तुमच्यासोबत शेअर करेन आणि येस मग आपण अशीच धमाल करत राहूयात। तर चला मंडळी तुम्हाला दाखवतात प्रिपरेशन कसं झालंय ते। तर बघा इथे काही स्पून्स वगैरे आहेत ढवळण्यासाठीचे, एक्स्ट्राचे स्पून आहेत इथे, त्याच्यानंतर भांडी आहेत वाट्या वगैरे, त्यानंतर जे बेसिक मसाले वगैरे काय लागणार आहेत मला ते सगळं मी इथे घेतलेलं आहे आणि काय काटाकुटी करायची होती ती केलेली आहे। थोडे काही बाकी आहेत अजून, ते मी शूट करता करेन। त्याच्यानंतर जी भांडी लागणार आहेत ना मंडळी मी ती अगोदरच नीट धुवून पुसून वगैरे ठेवलेत। सो ही तयारी करून मी घेतली ऑलरेडी आणि अजून बाकीची तयारी चालू आहे। तर जे सुरुवातीचं किंवा जे इम्पॉर्टंट वगैरे होतं ना त्या सर्व गोष्टी करून ठेवल्या आहेत मी आणि वाटाणा वगैरे अजून सोलायचं ते देखील आपण शूटिंग करता सोलूयात करून। तर चला मंडळी सुरू करूयात। बॅकग्राऊंडला जे हे पीस केलेलं झाड असतं ना मंडळी, जर का त्या झाडाला पाण्यात नाही ठेवलं शूटिंग संपल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी असं होतं। त्याच्यामुळे मला आठवणी जाताना पाण्यात ठेवायला लागतं, अदरवाईज त्याची अवस्था इतकी बिकट होते ना, म्हणजे लाईक मला बघून दया आली होती त्या दिवशी। एक दिवशी ना म्हणजे लाईक शूटिंग झाल्यानंतर मी लाईक ठेवायचं विसरून गेलो, गडबडीमध्ये होतं की लवकर जायचं बाहेर म्हणून, आणि तो तसाच राहिला झाड, हा जो पीस दिलीचा। लिटरली त्याची हालत अशी एकदम मरगळ्यागत झाली होती आणि ते बघून मला लाईक रडायला आलं होतं। त्याच्यामुळे जर का तुमच्याकडे पिसिलीचं झाड असेल प्लीज काळजी घ्या त्यांची। टोमॅटो, टमाटर, मंडळी सेटअप ऑलमोस्ट लावून झालेला आहे, लाईट्स वगैरे सगळं लावून। आई शपथ काय पाऊस पडतोय, फुल आंधी तुफान चाललंय गाईज, म्हणजे असं फुल एकदम जसं मूवी मध्ये दाखवतो ना एकदम कडकडाट, एखादा राक्षस वगैरे येतो आणि सगळं ब्लॅकआउट होतं आणि ते सगळं उडतंय, सगळं तसं होतंय। एक्झॅक्टली तसं आता बाहेर होतंय, पुन्हा धुळा माती थडथड फडफड सगळा आवाज येतोय। ठीक आहे चला आपण शूट करायला सुरुवात करू। जास्त बडबड होते संभाजी, सुरू कर कामाला गपचूप, हे मला सांगा तुम्ही प्लीज। सगळं खरं, पण तुम्हाला रेसिपी सांगितलं का कुठली करणार आहे मी? आज मी करणार आहे लग्नाच्या पंक्तीतला जो मसाले भात असतो ना एकदम जबरदस्त वाला, तो करणार आहे। तर चला रेसिपी शूट करायला सुरुवात करूयात, अदरवाईज खूप लेट होईल। अलेक्सा प्ले श्री गणेशाय धीमहि। फोडणी देऊन झाले, वाटाणे थोडेसे झाले, ते सोलता मला एक जबरदस्त गोष्ट आठवली, ती म्हणजे लिटरली माझ्यासोबत स्कॅम होता राहिलाय। ती गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करतो। काय झालं तर रिसेंटली मी ना खलबत्ता घेतला होता, ठीक आहे, आणि ते कोणाकडून घेतलं होतं, ज्या अशा फेरीवाला काकू ताई आजी असतात ना त्यांच्याकडून, जे म्हणतात ना की पाटा वाला त्यांच्याकडून। तर त्यांच्याकडून मी पाटा घेतला, पाटा नाही सॉरी खलबत्ता, म्हणजे जो आपला खालचा जो असतो ना तो। आणि वरवंटा त्यांनी नाही दिला, वरवंटा म्हटलं की माझं छोटं बाळ आहे तर मग मला सोबत कॅरी नाही करता आला, मी तुला थोड्या टायमाने आणून देते। तर म्हटलं की ठीक आहे चालेल, द्या तुम्ही नंतर आणून, काही होत नाही करून। तरी सुद्धा आईने मला वॉर्न केलं होतं, मी आईला कॉल करून विचारलं होतं ना, तर मला घरातनं बाहेर काढलं असतं आईने की असं आहे काय करू मी। तर आई म्हणले की थोडे पैसे दे, थोडे पैसे नंतर दे, त्यांना म्हणावं की तुम्ही वरवंटा दिल्यावरती घेऊन जा बाकीचे पैसे। पण मी दयावान, त्यांनी मला बोललं की नाही बाळा असेच आत्ताच पैसे द्यावे लागतील। म्हणजे ठीक आहे चालेल देतो मी, आणि मी दिले 1000 रुपये। अर्धा तास झाला, 1 तास झाला, रात्र होत आली, पण त्यांनी काय वरवंटा येऊन दिला नाही। तर मी होप्स सोडले आणि आईला ती गोष्ट बिलकुल नाही सांगितली। भलाई का जमाना नहीं रहा ये बोल के मैंने छोड़ दिया, ओके। आणि आता येतो एकदम तडकता भडकता खतरनाक वाला ट्विस्ट वाला पॉइंट, तो म्हणजे काय,
6 दिवसानंतर त्या आल्यात माझ्याकडे. ठीक आहे, खलबत्त्याचे पैसे जास्त होत आहेत, मी तुझ्याकडून कमी चार्ज केले, तर माझ्या सासूसोबत भांडण झालं, समथिंग असं काय काय तर सांगायला लागलं. म्हणलं की यार हे तर आउट ऑफ सिलेबस आहे ना देवा, हे काय आणलंयस तुम्हाला समोर. त्यावर की ठीक आहे, मी ऐकून घेतलं अगोदर, मला समजत नव्हतं कारण की लाईक मी त्या झोनमध्येच नव्हतो. ते म्हणले ठीक आहे बाबा, तुम्हाला नाही परवडत आहे तर ठीक आहे तुम्ही घ्या, मला काही इश्यू नाही करून. मी म्हटलं की यार जाऊ दे, त्यांचं नुकसान नको, मे बी त्यांचा काहीतरी इश्यू असेल करून. तर म्हटलं ठीक आहे यार तुम्ही घ्या खलबत्ता, मला काही प्रॉब्लेम नाही, कारण की माझ्याकडे ऑलरेडी होते, मी तो घेतला होता माझ्या फ्रेंडला गिफ्ट करण्यासाठी. म्हणजे की इट्स ओके, नो इश्यू, तुम्हाला नुकसान नको, तुम्ही घेऊन जा. आणि असं त्यांना म्हटलं ना मी तुम्ही घेऊन जा, तर त्या म्हणतात की नको तू ना मला थोडे एक्स्ट्राचे पैसे दे करून. म्हटलं आय वॉज लाईक यार दाल में कुछ काला आहे गाईज. मग माझी थोडीशी ट्यूबलाईट पेटली गाईज, आणि मी ताईला फोन केला. ताईला म्हणलं की जल्दी आ यार, राडा हुआ यहाँ पे. आणि मग ताई पटकन आल्या. ताई विदिन नो टाइम मध्ये लगेच आली, काहीतरी लाईक तडकतं झालं म्हणून. तर मी ताईला सगळा मॅटर समजावून सांगितलं की असं झालंय, असं झालंय. मग ताई म्हणले की ताईने पण त्या ताईंना समजवलं, म्हणजे ज्या पण त्या काकू मावशी वगैरे होत्या त्यांना सगळ्यांना समजवलं की अरे असं चुकीचं आहे ना, म्हणजे लाईक व्यवहार करणं. तर त्या म्हणतात की नाही चालेल, मी ह्याच्याकडे कुठे पैसे मागितले. म्हणलं बॉस ये गलत बात है, असं झूठ बोलायचं नाही, कारण की त्यांनी माझ्याकडून लिटल त्याकडून मला पैसे मागितले. ठीक आहे, अँड मी त्यांना लाईक मी स्टील आय वॉज दयाळू की भाई ठीक आहे ना, त्यांना नुकसान नको, तुम्ही घ्या, लाईक जो खलबत्ता तुम्हाला वाटतो ना तसा वाला तुम्ही घ्या रिटर्न मध्ये. बट स्टील त्यांच्या दिमागमध्ये काहीतरी दुसरं चालू होतं ऍक्च्युअली मध्ये. आणि त्याच्यानंतर खूप बडबड लाईक दुनियाभराची बडबडी झाली करून, एकदम पूर्ण 1 वर्षानंतर असं चालू होतं, असं वाटत होतं बडबड. आणि मग आम्ही एका पॉईंटवरती आलो की काकू तुम्ही जो तुमच्यासोबत जो वरवंटा होता विकायला तो सुद्धा आमच्यासोबत ठेवा, आणि ज्यावेळेस तुम्ही मला तो आणून द्याल त्यावेळेस तुमचं जे तुम्ही ठेवले वस्तू माझ्याकडे ती तुम्ही उद्या घेऊन जा. कारण की मी कसा विश्वास ठेवू मला सांगा बरं, कारण की 6 दिवस ऑलरेडी त्यांनी मला गंडवलं बरोबर. मग मी त्यांच्यावरती विश्वास कसा ठेवू आता. मग त्या म्हटलं की नाही असं नाही, त्यांना मला दुसऱ्याला कस्टमरला द्यायचंय करून. म्हटलं यार मी पण कस्टमरच आहे ना यार, मी जस्ट तुम्हाला लाईक थोडंसं सूट दिली तर तुम्ही मला एकदम हलके मी लिहिली यार. तर मग असं बडबड करता झाली, आणि एका पॉईंटला येऊन झालं की यार बस आता मला नाही होते करून. म्हटलं की असं आहे, फलाना ढिमकाना. आता माझ्याकडे त्यांचा वरवंटा आहे जो तो विकायला आल्या होत्या, माझा खलबत्ता माझ्याकडे आहे, पण ते कुटायचं नाही आपल्याकडे. ठीक आहे, मग त्यांच्याकडून मी ते ठेवून घेतले. आता मे बी त्या उद्या आल्या तर त्या मला त्या खलबत्ता देतील, आणि त्यांचा जो एक्स्ट्राचा मी त्यांच्याकडून ठेवलाय विश्वासासाठी, एक मॉर्गेज तुम्ही बोलू शकता, ते त्यांच्याकडे घेऊन जाईल. आतापर्यंत ही स्टोरी आहे. स्टे ट्यून, पुढचं काय होतंय त्याच्यासाठी. अँड गाईज आय स्वेअर टू गॉड हे बिलकुल ह्याच्यामधलं एक तीळ मात्र देखील काहीच बनावटी नाहीये, खरं सांगतोय मी, हे झालंय माझ्यासोबत. बट एनिवेज वाटाणे सोलून झालेत. आता आपण पुढे वळूयात. जास्त बोललो यार, पाणी पाहिजे मला. चीअर्स गाईज, थोडंसं पाणी पिऊन घ्या तोपर्यंत. चला पुढे जाऊयात. आय विश की तुम्हाला कॅमेरामधून हा जो अरोमा आहे तो घेता आला असता. ओ माय गॉड, मला तोंडाला आत्ताच पाणी सुटलंय. आता फटाफट मी सर्व करतो डिश, कारण की प्रेझेंटेशन हे टॉप नॉच आणि खतरनाकच असलं पाहिजे. तर फटाफट ते करतो आणि त्याच्यानंतर भेटतो. मस्त लग्नाच्या पंक्तीतला भात. ओ माय गॉड, तुम्ही पत्रावळी बघू शकता किती सुंदर दिसते आणि एकदम टेस्टी बर का. पंक्तीतलं ताट रंगलेलं आहे, गरमागरम असा लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात, पापड, कोशिंबीर, लोणचं असं सगळं तयार झालेलं. खूप जास्त गरम झालं कारण की मी एसी वगैरे सगळं बंद केलं होतं, कारण आपला जो शेवटचा शॉट असतो ना त्याच्यामध्ये मस्त आपण गरमागरम ओततो सर्व गोष्टी जे पण असेल ते. तर जर का एसी वगैरे चालू असेल तर वाफ ते एकदम अशी जाते, आणि सगळं बंद केलं की वाफ मस्त अशी रमत गमत एकदम छान जाते. तो शॉट खूप सुंदर येतो. भले तो 2-3 सेकंड दिसतो स्क्रीनवरती, पण त्याच्या मागची मेहनत खूप जास्त असते. आणि ओव्हरऑल ह्या सगळ्या शूट मध्ये लाईक तुम्ही 1 मिनिटाचा किंवा 1.5 मिनिटाचा व्हिडिओ बघता, पण त्याच्या मागे गेले 6-7 तास लागतात. बट नो कंप्लेंट्स, मला खूप आवडतं हा कॉन्टेंट क्रिएट करायला तुमच्यासाठी, आणि तुम्ही त्याला भरभरून प्रेम करता त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद गाईज. सॅमची मंडळी एकदम खतरनाक आहे. चला आता फटाफट सेटअप चेंज करूयात आणि मस्त रेडी होऊन नेक्स्ट जे आपला इंट्रो असतो तो शूट करूयात. पटकन शेफकोट घालतो. आय एम बॅक मंडळी, शेफकोट घातलाय. आता फटाफट रेडी होतो. न्यू हेअरकट केला त्याच्यामुळे जास्त बाउन्स नाही मिळत आहे. तर आता पटापट हेअर रेडी करूयात. इथे मिरर ठेवला त्याच्याकडे बघतोय, अदरवाईज तुम्ही विचार कराल की हा बघतोय कुठे. ऑल सेट फॉर इंट्रो. आता फटाफट इंट्रो शूट करूयात, आउट्रो शूट करूयात. अँड बाय द वे मी न्यू हेअरकट केलाय, कसं वाटतंय ते नक्की मला कॉमेंट करून सांगा. ही आपली, अरे यार काय हा कुत्र्यांचा प्रॉब्लेम यार. आपली जुनी भिंत होती, लाईक इकडे पहिला आपण शूट करायचं. आता पटकन आपण शूट करूयात. तर चला फायनली
त्याला कुत्र्यांचा काय प्रॉब्लेम आहे यार. बट एनिवेज शूट करून झालंय, मस्त शूट करून झालंय. मी इतकं लाईक मला इतकं भारी वाटतंय इतक्या दिवसानंतर शूट करून, आणि जबरदस्त झालाय व्हिडिओ यार. आणि आय होप तुम्हाला तो आवडेल. तोपर्यंत आय थिंक व्हिडिओ आला पण असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन, तो नक्की चेक करा. आता येस मी चेंज करेन. पितळेची भांडी नेहमी धुतल्यानंतर पुसूनच ठेवायची, अदरवाईज त्याच्यावरती पाण्याचे डाग पडतात. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, पितळेची भांडी धुवून वगैरे झाले की लगेच पुसून ठेवून द्यायची. आणि मग आपण भेटू उद्या डिरेक्टली मॉर्निंगला. गुड नाईट मंडळी. फायनली आय एम बॅक गाईज, अँड आय होप की आता हा फायनल असेल की आता इथून पुढे कंटिन्यू काम करायला मिळेल आणि हेल्थ वगैरे सगळं चांगलं असेल. काय झालं, एक मिनिट थांबा, तुम्हाला अगोदर खालती ठेवतो. जी लास्ट फुटेज तुम्ही बघितली ना अगोदरच्या शूटची, ती असेल कमीत कमी 10-15 दिवसा अगोदरची. कारण की त्याच्यानंतर गोष्टी इतक्या विचित्र घडायला लागल्या ना की त्याच्यानंतर माझी तब्येत पुन्हा एकदम भयानक प्रकारे बिघडली. फुल हाय फिवर. आता पण करंटली मी हाय मेडिकेशनवरती आहे एकदम. आणि त्यानंतर एक घरात फॅमिली एमर्जन्सी आली आणि इट्स ओके, आय डोंट वॉन्ट डिस्कस राईट नाव, कारण की झालं म्हणजे लाईक भरपूर गोष्टी झाल्या आणि आय होप की आता सर्व गोष्टी चांगल्या होतील. तर त्या गोष्टी मागे ठेवत आणि पुढे चालायला सुरुवात करूयात, कारण की खूप साऱ्या गोष्टी करायच्यात आणि रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. तर चला आज पुन्हा एकदा रेसिपी प्लॅन केली आहे. तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत असा कोळंबी रस्सा. तर काय काय प्रिपरेशन झालंय ते तुम्हाला मी इथे दाखवून देतो. आता इथे मी कोकम भिजत घातलंय, त्यानंतर आपली पितळेची भांडी जी लागणार आहे ती, बोल्स, देन हांडी, परत मातीची भांडी सुद्धा आहेत बरं का. आणि बाकी जो कांदा वगैरे कट करायचा आहे ना तो ऑलरेडी थोडा कट करून ठेवला. आणि बाकी प्रिपरेशन कसं होईल की मॅरिनेशन करून झालं नाही त्याचं की मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या काढून ठेवेन. त्यामुळे आज तुम्हाला थोडं थोडं खाली खाली वाटतात गोष्टी, मसाले वगैरे भरले नाहीयेत. त्यानंतर आपला रेसिपीचा बॅकग्राऊंड, आपली मस्त अशी चूल. खूप जण मला विचारतात की ही चूल कुठून घेतले, तर ही चूल ना मी गावावरून घेतले. आपला जो पाचवड फाटा आहे ना तिथून एक कुंभाराचा आहे तिथून घेतली होती, इथून नाही घेतली मुंबईमधून. त्यानंतर ही मस्त पितळेची छोटी छोटी भातुकली, आणि हा दगडाचा आहे बरं का, हा खलबत्ता वापरू देखील शकतो आपण, इतका भारी येतो. सो असा आहे सेटअप. आणि हो, काही भांड्यांची सिमिलर भांड्यांची माझ्याकडे लिंक आहे, तर ती लिंक आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर तुम्ही नक्की चेक करा. आणि काय ऍड्रेस वगैरे असेल तो देखील शेअर करेन, तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला मंडळी, आता बडबड कमी आणि शूट करायला सुरुवात करूयात. तर मंडळी प्रॉन्स वगैरे मॅरिनेट करून झालेला आहे. तोपर्यंत ना मी कांदा वगैरे कट करून झालाय, मस्त टमाटर देखील कट करून झालंय, ते खालती ठेवले कारण की ओलं ओलं पाणी पडेल त्याचं म्हणून. दीदी नाही उसको हटा दो, सिर्फ 2 ही लगने वाले छोटे छोटे वाले. तर येस, बेसिक प्रिपरेशन झालंय. आता पटापट आम्ही जे रस्सा आहे तो मस्त प्रिपेअर करू आणि मग त्यानंतरच तुम्हाला भेटेल. आणि मस्त एक PR बॉक्स देखील आपल्याला अनबॉक्स करायचा आहे, तो देखील आपण करूयात. तर मंडळी झणझणीत रस्सा तयार होतोय. आता एकदाची चांगली उकळी फुटली की मग मस्त अशी प्लेटिंग करणार. आणि मंडळी प्लेटिंग कशात करणार आहे माहितीये का, की आता ही जशी पितळीची हंडी आहे ना तशी माझ्याकडे तांब्याची हंडी होती छोटी प्लेटिंगसाठी लगान टाईप अशी. आणि आता माझ्याकडे अशाच टाईपची सेम पितळेची देखील आहे. मस्त एक युनिक पीस ऍड झाला आपल्या किचनमध्ये. वेट तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, ही अशा पद्धतीची आहे, पितळेची आहे, चांगली जाडजूड आहे आणि जड देखील आहे. ज्या हंडीमध्ये आपण रस्सा बनवतो ना तशाच सेम पद्धतीची पण छोटी. तांब्याची तर आहे माझ्याकडे सेम वाली, पण मला पितळेची देखील हवी होती कारण की पितळेसाठी माझा एक वेगळाच सॉफ्ट कॉर्नर आहे तो म्हणजे हा. तर फायनली मला ते भेटले. ह्या शॉपचा जो ऍड्रेस आहे ना तो खालती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही नक्की चेक करा. आता रश्श्याला देखील खळखळून उकळी फुटले. आहा, काय जबरदस्त रस्सा दिसतोय ना मंडळी. कोणाकोणाला ट्राय करायला आवडेल कॉमेंट करून नक्की सांगा. तर मंडळी तुम्ही बघू शकता जबरदस्त रस्सा आणि प्लेटिंग देखील कशी झाली आहे ते नक्की तुम्ही मला कॉमेंट करून सांगा. आता पटापट काय करणार, फोटोज वगैरे होतील, त्यानंतर आपण सेटअप चेंज करूयात. शेफ कोड घालून मग तुम्हाला मी भेटतो. ऑल सेट मंडळी इंट्रो शूट करायला. वेट आता ऑलमोस्ट वाजत आले 9:30. पेटपूजा वगैरे करून झाले कारण की मला मेडिसिन वगैरे खायचे होत्या. मस्त गरमागरम झणझणीत रस्सा भाकरी वगैरे खाल्ले मी आणि मेडिसिन वगैरे पण खाऊन झाल्यात. आता फटाफट इंट्रो शूट करूयात जोपर्यंत एनर्जी आहे तोपर्यंत, कारण की थोडंसं मला एक्झॉस्टिंग फील होत आहे कारण की अजून रिकव्हरिंग फेजमध्ये आहे म्हणून. पण मग पटापट आपण इंट्रो शूट करून घेऊयात आणि मग मी तुमच्याशी बोलतो. चला मंडळी, बसताय ना खायला, कारण आजचा बेत आहे झणझणीत असा खेकड्याचा रस्सा. अरे यार, खेकड्याचा नाही यार, कोळंबी रस्सा यार. चला फायनली एकदाचं शूट करून झालंय. आता थोडीशी एनर्जी डाऊन वाटते आता, बट येस शूट चांगलं झालंय आणि मस्त वाटतंय पुन्हा बॅक टू रुटीन येऊन शूट करून. गोष्टी थोड्या सुरळीत चालल्यात
फिंगर क्रॉस. फटाफट मला आवरून घरी जायचंय कारण की चेरीला वॉकला घेऊन जायचंय. कारण की आज जर का मी चेरीला वॉकला नाही घेऊन गेलो तर ती मला खरंच डिसओन करेल. कारण की मागचे खूप काही दिवस झाले तिला वॉकला नाही घेऊन जात आलंय. पण येस, आता मस्त तिला वॉकला घेऊन जाईल. तिचे फ्रेंड्स वगैरे तिला भेटतील. आणि हो, जे आपल्याला पार्सल ओपन करायचं होतं ना मंडळी, ते आपण उद्या ओपन करूयात. बाय द वे, खातोय म्हणजे त्याच्यात सब्जा सीड्स आहेत. अदरवाईज तुम्ही विचार कराल की अरे पाणी काय खातं हा. तर मग ते पार्सल आपण उद्या ओपन करूयात. कारण की आता फटाफट आवरेन आणि घरी जाईन जसं तुम्हाला सांगितलं मी. आणि मला माहिती आहे त्याच्यामध्ये काय आहे ते. त्याच्यामुळे आता मी ऑलरेडी खूप खाल्लंय तर मला आता जाणार तर नाहीये टेस्ट करायला. तर मग ते उद्याच आपण टेस्ट पण करूयात. चेरीला वॉकला घेऊन आलोय. चेरी मागे मस्ती करते इकडे, तुम्हाला मे बी दिसत असेल तर. इतकी फट्टू आहे ना, इतकी फट्टू बघा. लाईक इतकी फट्टू आहे ना की तुम्हाला मी सांगू नाही शकत. जरा जरी हवा जरी आली ना, त्याची अशी फाटते ना मंडळी. लाईक पण हुशार की इतकी करणार, मोठ्या मोठ्या डॉगला भेटायला जाणार आणि जसे ते भोकणार ना माझ्या मागे येऊन थांबणार आणि मग तिथून परत भोकायला सुरुवात करणार. फट्टू आहे एक नंबरची. बट हवेला सुद्धा घाबरते. जोरजोरात हवा आला ना तरी येऊन माझ्या मागे उभे राहील. कठीण सिच्युएशन आहे मंडळी. तर चला मंडळी, हा ब्लॉग आपण इथेच संपूयात. हा ब्लॉग कंप्लीट करायला बरेच दिवस गेले, महिने उलटले. पण आतापासून इथे पटापट ब्लॉग येतील. जर का तुम्ही ह्या ब्लॉगला भरपूर लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करून सपोर्ट केलं ना मंडळी, मी प्रॉमिस करतो पटापट ब्लॉग्स आणि रेसिपीज आणि भन्नाट कॉन्टेंट मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तर व्हिडिओला प्लीज लाईक करा. कसा वाटला ब्लॉग ते कॉमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करताना बेल आयकॉन देखील प्रेस करा. सो दॅट मी कुठलाही ब्लॉग टाकू, व्हिडिओ टाकू, शॉर्ट्स टाकू, रेसिपी टाकू, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तो मिस नाही करणार. तर चला मंडळी, भेटूयात पुढच्या आरा खतरनाक ब्लॉग मध्ये. तोपर्यंत चमचमीत खा, झणझणीत राहा, आपले व्हिडिओज बघत राहा. पुढच्या भेटीपर्यंत राम राम. चला, पितळेची भांडी घासायची आहेत.